मुंबईतील वरळीत रविवारी पहाटे 5च्या सुमारास हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झालाय, तर तिचा पती गंभीर जखमी आहे। दीर्घ चौकशीनंतर वरळी पोलिसांनी आरोपीचे वडील राजेश शाह आणि अपघाताच्या वेळी कारमध्ये बसलेल्या राजश्री विदावार यांना अटक केली आहे। मात्र या अपघातानंतर फरार झालेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। हा आरोपी नेमका कोण आहे आणि त्याच्या वडिलांचं म्हणजे राजेश शाह यांचं शिंदेंसोबत नेमकं काय कनेक्शन आहे? याआधीही अशा काही केसेस या बापलेकावर आहेत का? जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। 24 वर्षीय मिहिर शाह हा शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे। मिहिरने 10वी पर्यंतच शिक्षण घेतलंय। तो वडिलांना त्यांच्या बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात मदत करतो। घटनेदरम्यान मिहिर शाह BMW कार चालवत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर BMW कार वांद्र्यातील कलानगर परिसरात आढळून आली। अपघात झाल्यानंतर मिहिर कार सोडून ऑटो रिक्षाने पळून गेला। अपघातानंतर राजश्री विदावर हे देखील ऑटो रिक्षाने बोरिवलीला आले होते। फरार होण्यापूर्वी मिहिर त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेल्याचं प्राथमिक तपासात आता समोर आलंय। आरोपीला आश्रय दिल्याबद्दल पोलीस तिची चौकशी करत आहेत। या प्रकरणी राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली आहे, कारण BMW कारची नोंदणी त्यांच्या नावावरच होती। या प्रकरणाच्या काही तासांपूर्वी मिहिर शाह त्याच्या मित्रांसोबत वाईस ग्लोबल या पबमध्ये गेल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मात्र मिहिरने दारू प्यायली नसून फक्त रेड बुल पिला असल्याचं पब मालकानं सांगितलंय। वाईस ग्लोबल बारचे मालक करण शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मिहिर शाह त्या रात्री 11 वाजेच्या सुमारास 4 मित्रांसह मर्सिडीज कारमधून पबमध्ये आला होता। बिल भरल्यानंतर मिहिर त्याच्या मित्रांसह मर्सिडीज कारमधूनच तिथून निघून गेला। बार मालकानं पुढे सांगितलंय की ओळखपत्र तपासल्यानंतरच सर्वांना एंट्री देण्यात आली होती। त्यांच्या पार्टीचं बिल 18,730 रुपये इतकं झालं होतं। बिल त्याच्या मित्राने दिलं होतं। तरी घटनेच्या वेळी मिहिर दारूच्या नशेत होता का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। या आधीही अशा काही केसेस या बापलेकावर आहेत का याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत पाहूयात। या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की कायदा सर्वांसाठी समान असून कोणालाही सोडलं जाणार नाही। सरकार प्रत्येक प्रकरणाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतं। या अपघातासाठी वेगळे नियम असणार नाहीत। कायद्यानुसार सर्व प्रक्रिया केली जाईल। पोलीस कोणालाही वाचवणार नाहीत। मुंबईची दुर्घटना दुर्दैवी आहे। मी पोलीस विभागाला कठोर कारवाई करण्यास सांगितलंय, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर यावर आता संजय राऊत यांनी मोठा आरोप केलाय। महाराष्ट्र सरकार गुंडांची टोळी चालवतंय। राज्यात कायदा व सुव्यवस्था असेल तर त्यांनी मिहिर शाह यांना अटक करावी, असंही संजय राऊत म्हणाले। तरी तुम्हाला काय वाटतं? पुढे आणखी हे प्रकरण काय वळण घेऊ शकतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।